आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिक नियोजन बैठकीमध्ये सुहास कांदेनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जास्त संख्येने शिवसैनिक आणण्यासाठी सज्जडतम। 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन। रत्नागिरीमध्ये माजी आमदार वैभव नाईक आणि पत्नी स्नेहा नाईकांची एसीबी चौकशी संपली। तब्बल 6.5 तास एसीबीकडून चौकशी। दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होती चौकशी। संपत्तीच्या अनुषंगानं कागदपत्र सादर केली। राहुल सोलापूरकरच्या विरोधात वंचित रिपाई खरात गट आक्रमक। पोलिसांच्या नोटीशीनंतरही सोलापूरकरच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन। अटक करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली। याचिका फेटाळल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा। किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या सर्वांना एसआयटी कागदपत्र पडताळणीसाठी नोटीस। 4000 लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीचे 8 पथक तयार। बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवल्याचा सोमय्यांनी केला होता आरोप। रणवीर अलाहाबादियाच्या घरी जात मुंबई पोलिसांकडून चौकशी। रणवीर अलाहाबादिया समर रैना चौकशीसाठी हजर न झाल्यानं पोलिसांचं पथक पोहोचलं घरी। इंडियाज गॉट लेटेंट शोमधील 30 ते 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। लवकरच नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावणार। कार्यक्रमातील वादग्रस्त टिप्पणी प्रकरणामध्ये कारवाई। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यामधील प्राचीन शिळांना तडे। नव्यानं गाभारा बांधकामासाठी निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू। पुजारी मंडळाचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांना 5240 सह्यांचं निवेदन। एआयमुळे नोकऱ्या जातील ही भीती निराधार। नव्या तंत्रज्ञानानं अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार। एआय कृती परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त।